परिचय मनोज घोमटे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया। तर तुम्ही आज माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे मोहरीचं पीक आहे, सध्या फुलोरा अवस्थामध्ये आहे। आणि मोहरीबद्दल सांगायचं म्हणजे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये हे एक महत्त्वाचं तेल बियावर्गीय पीक आहे। आणि आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला आपण जे मोहरी आहे त्याचं उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर मोहरी या पिकाला मध्यम ते भारी जमीन ही पोषक आहे। आणि त्यातल्या त्यात जर चांगला निचरा होणारी जर जमीन असेल तर त्याच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी खूपच चांगली गोष्ट आहे। मोहरी पिकाला निचरा होणार आहे, जेणेकरून पाणी साचून राहिलं नाही पाहिजे। पाणी जसं निचरा होईल आणि जास्त प्रमाणात पाणी नसेल तर जेव्हा गरज आहे, जसं त्याची अवस्था आहे, तर सुरुवातीची जी वापसा अवस्था असेल, त्याच्यानंतर मग फुलोरा अवस्था असेल, आणि त्याच्यानंतर मग त्याची दाणे भरण्याची अवस्था असेल, तर या तीनच याच्यामध्ये समजा जर आपण पाणी दिलं त्यांना तर खूप चांगली गोष्ट आहे। जर आपल्याकडं निश्चित पाण्याची सुविधा उपलब्ध असेल तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पिकामध्ये जसं पूर्व मशागत महत्त्वाची आहे, तसं आपल्या मोहरी पिकामध्येही पूर्व मशागत खूप महत्त्वाची आहे। जसं आपलं खरीपचं पीक, आता मोहरी म्हणजे एक रब्बीमधलं महत्त्वाचं तेलबिया वर्गीय पीक आहे। जसं आपलं खरीपमधलं म्हणजे पावसाळ्यातील पीक एकदा कापून झालं की लगेच नांगरणी करून आपल्याला वखरणी करायची। वखरणी झाल्यानंतर आपल्याला वखरणी यंत्राद्वारे किंवा सरी यंत्राद्वारे आपल्याला काय करणे तर सऱ्या पाडणे, जेणेकरून एक साधारण 45 सेंटीमीटर अंतर दोन ओळींमधलं। जसं आपण ओळीमध्ये जेव्हा त्याची पेरणी करू तर दोन ओळींमधलं अंतर एक साधारण 45 सेंटीमीटर हे असलं पाहिजे मोहरी पिकामध्ये, जेणेकरून त्याची व्यवस्थित वाढ होऊ शकते आणि उत्पादनात वाढ होऊ शकते। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया। बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला काय करणे तर एक 3 ग्राम प्रति किलोप्रमाणे आपल्याला थायरम आपल्याला बियाण्यास चोळायचं आहे। त्याच्यानंतर आपण त्याला अझॅटोबॅक्टर व PSB हे जीवाणू संवर्धके जे आपले आहेत, जे जीवाणू संवर्धके आहेत त्यांचं आपण त्यांना काय करायचं तर त्याचीही ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया करणे। त्याच्यानंतर जे आपलं बियाणं आहे ते पेरणीपूर्वी आदल्या रात्री ओल्या गोणपाटामध्ये काय करायचं, ओल्या गोणपाटामध्ये भिजत ठेवायचं, जेणेकरून त्याची उगवण लवकर होईल आणि चांगली होईल। त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं बीजाचं प्रमाण आणि पेरणी कशी करायची। तर ह्याची पेरणी जी आहे रब्बीमध्ये, ह्याची पेरणी आपल्याला ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते नोव्हेंबरच्या पहिल्या 15 आठवड्यापर्यंत आपल्याला याची पेरणी करायची आहे। आपण जर उशिरा पेरणी केली तर कीड आणि रोग ह्यांचा प्रादुर्भाव आपल्याला नाकारता येत नाही। त्याच्यामुळं ह्या काळामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या 15 आपल्याला काय करणं आहे तर याची पेरणी करणं हे आवश्यक आहे। त्याच्यामधलं बीज प्रमाण म्हणजे याचा किती बीज लागतं, तर एक साधारण मोहरी ही आकाराने लहान बीज असल्यामुळे 5 किलो प्रति हेक्टरी म्हणजे 2.5 किलोसाठी आपल्याला 5 किलो ही होऊन जाते। आणि पेरणीसाठी काय करायचं तर तुम्हाला जेवढं बियाणं तुम्ही घेताय, समजा एकर असेल किंवा हेक्टर असेल, तर समजा 1 एकर असेल तर 2 किलो समजा घेतली तर समप्रमाणात आपल्याला काय करायचं तर सेम आकाराची आपल्याला काय करणे तर तुम्हाला वाळू घ्यायची, जेणेकरून समप्रमाणामध्ये ती पेरली जाईल। आणि साधारण वापसा आल्यानंतर एक 3 ते 4 सेंटीमीटर तुम्हाला तिला पेरायचं आहे। त्याच्यानंतर मग पेरणी झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं, समजा दाट पेरली असेल तर तुम्हाला काय करायचं ते विरळणी करायची। एक साधारण पेरणीनंतर 15 दिवसांनी तुम्हाला काय करायचं तर ह्या पिकाची विरळणी करायची आणि 2 झाडामधलं अंतर हे तुम्हाला 10 ते 15 सेंटीमीटर एवढंच ठेवणं आहे, जेणेकरून प्रति हेक्टरी एक 1.5 लाख ते 2.20 लाख झाडं एवढी व्यवस्थित वाढ होऊ शकते। म्हणजे एवढी व्यवस्थित त्याची काय म्हणतात त्याची मात्रा असली पाहिजे, जेणेकरून त्याची व्यवस्थित वाढ होईल। जास्त झाल्यास त्याच्यामध्ये म्हणजे मूलद्रव्य झाली
हवा झाली, सूर्यप्रकाश झाला, जागा झाली, यांच्यामध्ये स्पर्धा होऊन कुठल्याही झाडाची वाढ ही व्यवस्थित होणार नाही आणि उत्पादनामध्ये घट होईल. त्याच्यामुळं आपल्याला ती झाडांची संख्या ठेवणे व्यवस्थित ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतरची की तुम्हाला खत व्यवस्थापन करणं. खत व्यवस्थापनमध्ये काय करायचं तुम्हाला, तर मोहरीचा जो हेक्टरी नत्र आणि स्फुरदचा जो मात्रा आहे, रासायनिक मात्रा जी आहे ती 50 किलो नत्र आणि 40 किलो काय तर स्फुरद. म्हणजे एक साधारण तुम्हाला काय करायचं तर पेरणीच्या वेळेस अर्धनत्र, म्हणजे समजा तुम्ही युरिया मार्फत देत असाल म्हणजे 25 किलो नत्र, म्हणजे साधारणपणे 54 किलो युरिया तुम्हाला पेरणीच्या वेळेस द्यायची आणि उरलेली जी 54 किलो जी मात्रा आहे नत्राची जी युरियाची ती तुम्हाला पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यायची. त्याच्यानंतर जे स्फुरद आहे जे तुम्ही देणार आहेत ते तुम्हाला पूर्ण द्यायचं. 40 किलो जे आपण म्हणतो, जर आपलं ओलिताखालील असेल तर लक्षात ठेवा ते पूर्ण तुम्हाला पेरणीच्या वेळेस द्यायचं आहे. जर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ओलीत असेल तर तुम्हाला एक साधारणपणे त्याच्यामध्ये गंधक आणि बोरोन द्यायचं. तुम्हाला 20 किलो बोरोन द्यायचं, 1 किलो गंधक द्यायचं जर तुमची जागा ओलिताखाली असेल तर. दुसरं म्हणजे असं की जर कोरडवाहू असेल तर नत्राची आणि स्फुरदची जी मात्रा आहे ती कमी होते. ती 40 किलो कोरडवाहूमध्ये नत्र आणि साधारणपणे 20 किलो तुम्हाला काय द्यावं लागते तर स्फुरद द्यावं लागते. म्हणजे 125 किलो तुम्हाला SSP द्यावं लागेल आणि 67 किलो तुम्हाला काय द्यावं लागेल तर नत्र द्यावं लागेल एका हेक्टरसाठी. आणि 1% युरियाचा डोस तुम्हाला देणं आहे कधी, जेव्हा तुमचं पीक 50% फुलोऱ्यावरती येईल त्यावेळेस. तर हे झालं आपलं खत व्यवस्थापन. त्याच्यानंतर मग आपलं जे अंतर्मशागत म्हणजे तण व्यवस्थापन. तर तुम्हाला तण व्यवस्थापन एक 20 ते 40 दिवसांनी वखरणी आणि डवरणी करणे, म्हणजे 20 आणि 40 दिवसानंतर वखरणी किंवा डवरणी करणे. किंवा तुम्ही जर तुम्हाला तणनाशक मारायचं असेल किंवा तणनाशक फवारायचं असेल तर एक तुम्हाला 30% EC पेंडेमिथिलीन 1 किलो क्रियाशील घटक एका हेक्टरी तुम्हाला वापरायचं आहे आणि आपल्याला तण व्यवस्थापन त्याचं आपण करायचं आहे. हे झालं तण व्यवस्थापन. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. तर पाणी म्हणजे तुमच्याकडे समजा पूर्ण मुबलक पाण्याची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्हाला प्रत्येकी 20 ते 30 दिवसांनी तुम्ही 3 पाळ्या द्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे शक्य असेल तर प्रत्येकी 20 ते 30 दिवसांनी तुम्हाला काय करायचं तर 3 पाळ्या पाण्याच्या द्यायच्या आहेत. जर 2 शक्य असतील तर पहिल्या 1 महिन्यानंतर व पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर. आणि जर 1 शक्य असेल तर तुम्हाला पीक फुलोऱ्यावर ते असताना पाण्याचा ताण द्यायचा नाही आहे, एक तुम्हाला पाणी त्यांना द्यायचं. तर हे झालं आपलं पाणी व्यवस्थापन. त्याच्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे आपण काढणी कधी करायची. तर 75% समजा तुमच्या ज्या शेंगा आहेत त्या पिवळ्या पडल्या, टणक झाल्या की तुम्हाला ते पीक काढण्याच्या योग्य झालं असं समजावे. आणि त्याच्यानंतर ते काढणी झाल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी 7 ते 8 दिवस तुम्हाला ते सुकवायचं आहे. सुकवल्यानंतर ते तुम्हाला बैलाच्या किंवा गाईच्या पायाखाली तुडून किंवा काठीने जोडून तुम्हाला त्याची बिया त्याच्या हे करणं आहे म्हणजे त्याची हार्वेस्टिंग करणं आहे किंवा थ्रेशिंग करणं आहे. त्याच्यानंतर मग एक तसं पाहायला गेलं तर मोहरी ह्या पिकापासून एक साधारणपणे हेक्टरी म्हणजे 2.5 एकरामध्ये 8 ते 12 क्विंटलपर्यंत तुम्हाला उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद.